नेहरू कॉलेज और बीर टिकेंद्रजीत विश्वविद्यालय मानद पुरस्कार भारत गौरव रत्न सेवा सम्मान 2024 का आयोजन कर रहे हैं। 17 अगस्त को स्टार डैम रिजॉर्ट जयपुर राजस्थान में एक सेलिब्रिटी अतिथि के रूप में अमीषा पटेल भी आएंगी और नामांकन खुले हैं। स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजची ही समारोपाची सभा शुभारंभ 1 तारखेला आई मोठा देवीच्या देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेचा शुभारंभ झाला आणि समारोप नगर शहरातील विशाल गणपतीच्या त्या ठिकाणी नारळ वाढून या यात्रेचा समारोप झालेला आहे। साहेब, मी 19 दिवस ही यात्रा प्रत्येक गावागावामध्ये घेऊन गेलो। जनसंवाद स्वाभिमान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व मायबाप जनतेचा स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि जनसंवाद म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये ही यात्रा घेऊन जाण्याचा मी प्रयत्न केला आणि या मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या यात्रेचा आज समारोप। या यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी साहेब तुम्ही इतका अनमोल वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद। त्याचबरोबरीने आपले सर्वांचे मार्गदर्शक आपले सर्वांचे नेते आदरणीय थोरात साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो। आणि युवकांचे युवा हृदय सम्राट आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला संबोधित करून गेले, रोहित दादा पवार आणि सर्वच आमचे व्यासपीठावरील नेते मंडळी आम्हाला माफ करतील, होळकर साहेब, कारण आता नावं घेत बसलं तर 4-2 नावं अंकुश अण्णा वगैरे 4-2 नावं विसरले। आता मी एक तो उमेदवार आहे, मी एखाद्याचं नाव घ्यायचं विसरलो म्हणते ना त्याला बघूनच घेऊ। त्याच्यापेक्षा सर्वच व्यासपीठावरील सर्व या माझ्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर मंडळी, मी या सर्व माझ्या मायबाप जनतेला सांगू इच्छितो की 19 दिवसांमध्ये या मतदारसंघाच्या भौगोलिक परिस्थितीची आपण त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या मतदारसंघातील काय काय प्रश्न आहे ते प्रश्न आपण सोडवण्यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। मी प्रत्येक गावात जाण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी ही यात्रा मोठा देवीला सुरुवात झाली, नंतर आम्ही भगवानगडाव गेलो, आम्ही भगवान बाबांचं दर्शन घेतलं, प्रताप काकांना आम्ही बरोबर होतो, नंतर तसंच शेवगावला, नंतर राहुरी, नगर तालुका, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर शहरातील या ठिकाणी भागामध्ये ही यात्रा गेली। प्रत्येक ठिकाणी देवदेवतांचे दर्शन घेतलं, देवदेवतांचे आशीर्वाद घेतले आणि त्या परिसरातील प्रलंबित प्रश्नाची त्या ठिकाणी माहिती करून घेतलेली आहे। नगर शहरामध्ये ही भूमी ही आनंद ऋषी महाराजांची भूमी। या नगरवासियांना मी एक सांगू इच्छितो, या नगर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचे प्रश्न म्हणजे जी डेव्हलपमेंट होणं आवश्यक होती ती डेव्हलपमेंट आजपर्यंत झालेली नाही। नगर पुन्हा रेल्वे सुद्धा सुरू होणं गरजेचं आहे। एखादं अद्यावत गार्डन होणं आवश्यक आहे। या ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज सुद्धा शासकीय मेडिकल कॉलेज नाही, कारण ज्यांना 5 वर्षापूर्वी आपण या ठिकाणी निवडून दिलं त्यांनी फक्त मोठमोठ्याला घोषणा केल्या, मोठमोठ्याला गप्पा मारल्या आणि एकही विकासाचं काम 5 वर्षामध्ये केलेलं नाही। आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं, पण विकासाचा कुठलाही मुद्दा नाही, फक्त व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे। त्यांनी माझ्यावर काय आरोप केला,
का समोरच्या उमेदवाराला इंग्रजी बोलता येते का नाही? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा खासदार पाहिजे? रिझल्ट देने वाला चाहिए ना, रिझल्ट देणारा पाहिजे ना. अरे 24